काय मग मित्रांनो, टोरेस स्कॅमबद्दल ऐकलत ना? कसा एका रात्रीत 3 लाख मुंबईकरांना गंडा घातलाय. तसंच आणखी एका नवीन स्कॅमच्या प्रकारात वाढ होत आहे. त्याला म्हणतात जंप डिपॉझिट स्कॅम. आत्तापर्यंतचा सर्वात मोठा UPI स्कॅम. ह्या स्कॅमसाठी ऑलरेडी कर्नाटका, तमिळनाडू सरकारने ॲडवायझरी जारी केली आहे. हा स्कॅम नेमका काय आहे, कसा आपल्यासोबत हा स्कॅम होतो, हे आपण आज या व्हिडिओतून जाणून घेऊया. UPI फसवणुकीचा हा नवीन प्रकार वाढत आहे, जिथे स्कॅमर तुमच्या बँक खात्यातून पैसे चोरण्यासाठी एक चतुर युक्ती वापरतात. पहिल्यांदा स्कॅमर तुमच्या खात्यावर छोटी रक्कम लाईक 1000, 5000 असे पाठवतात. खुश होऊन लगेच मित्रांना पार्टी द्यायला जाऊ नका, हाच स्कॅम आहे. तुम्ही तुमचं बँक बॅलन्स चेक करण्यासाठी UPI ॲप ओपन करता. तुम्ही तपासत असताना ते एक फेक पेमेंट रिक्वेस्ट पाठवतात, ज्यामुळे ते बँक बॅलन्स तपासण्याच्या प्रोसेसचा एक भाग वाटतो. तुम्ही चुकून तुमचा UPI पिन टाकल्यास तुमचं अकाउंट खाली झालंच म्हणून समजा. अरे टेन्शन नको, गोंधळ नको. काय करायचं ते मी सांगते, नीट ऐका. अनपेक्षित पेमेंटची नेहमी पडताळणी करा. ते अपघाती किंवा युजलेस आहेत असे समजू नका. तुमचं बँक बॅलन्स चेक करताना तुम्हाला पेमेंटची विनंती प्राप्त झाल्यास प्रथम चुकीचा UPI पिन टाका. तो बनावट असल्यास तो व्यवहार तिथेच रद्द होईल. झालं. फक्त ह्या स्टेप्स फॉलो करा, मग स्कॅमर्स क्या उनके पप्पा भी तुमको नहीं लूट पाएंगे. तसेच हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांना नक्की पाठवा. या वाढत्या घोटाळ्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी ही माहिती शेअर करा, माहिती ठेवा आणि तुमच्या पैशांचे रक्षण करा.